कोणार्क विकास अघाड़ी ने दिया महायुति के उम्मीदवार कपिल मोरेश्वर पाटिल को समर्थन। दोस्तों, जैसे कि आप सभी जानते हैं कि भिवंडी लोकसभा 23 का चुनावी बिगुल बजने के बाद उम्मीदवार जनता के बीच जाकर वोट मांग रहे हैं। तो वहीं पर भिवंडी शहर के पूर्व महापौर विलास पाटिल, जो कि कोणार्क विकास अघाड़ी के नेता हैं, इन्होंने भी भिवंडी लोकसभा के उम्मीदवार कपिल मोरेश्वर पाटिल को समर्थन दिया और इस बीच सैकड़ों की संख्या में वहां पर लोग मौजूद थे। ऐसे में आपको बता दें कि भिवंडी लोकसभा 23 भाजपा के कपिल मोरेश्वर पाटिल को कोणार्क विकास अघाड़ी का समर्थन मिलने के बाद और उन्हें एक मजबूती मिली। इस बीच आपको बता दें कि ये तस्वीर हम आपको दिखा रहे हैं भिवंडी के कुंभलपाड़े इलाके की, जहां एक मंच लगाया गया था, एक सभा का आयोजन किया गया था और इसी सभा में कोणार्क विकास अघाड़ी के नेता पूर्व महापौर विलास पाटिल ने उन्हें समर्थन दिया। मंच पर मौजूद थे पूर्व महापौर विलास पाटिल, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष हर्षल पाटिल, पूर्व नगर सेवक सुमित पाटिल, नितिन पाटिल, विशाल पठारे के साथ कार्यक्रम में भारी संख्या में मुस्लिम महिलाएं और वार्ड के स्थानिक मौजूद थे। आपको बता दें कि कपिल मोरेश्वर पाटिल ने इस सभा को मोबाइल द्वारा संबोधित किया और विकास का हवाला देते हुए भाजपा का बटन दबाए, इस तरह की बातें जो हैं उन्होंने मोबाइल पर लोगों से करते हुए दिखाई दिए। और साथ ही साथ आपको बता दें कि विकास का हवाला देते हुए मंच पर बैठे सभी मान्यवरों ने क्या कहा, ये सुनते हैं। या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या वॉर्डातील बंधू आणि भगिनी, प्रथम तर मी कोणार्क विकास आघाडी आणि माझ्या परिवारातर्फे मी सगळ्यांचा आभार मानतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आणि या ठिकाणी नंतर विशेषतः व्यासपीठावर उपस्थित असलेले शहर अध्यक्ष हर्षल पाटील, आमचे मित्र सुमित पाटील, नितीन पाटील, विशाल, आणि या ठिकाणी माझ्या विशेषतः चॅलेंज परिवार आणि बरेचसे आमचे जे ग्रुप्स आहेत ते ग्रुपचे सर्व पदाधिकारी। सरळ मुद्द्यावर येतो की मी आज कपिल पाटील साहेबांना बोलण्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की घरकुल योजना आहे त्या ह्या लोकांना मी जे प्रॉमिस केलेला 6,500 कोटी मोदी साहेबांनी दिलेत, काय दिलं आम्हाला तेवढे नका, आमचे फक्त 500 घरं आम्हाला बांधून मिळाले तर आमचं काम सगळ्यांचं झालं। आणि हे शब्द मी तुम्हाला मागच्या वेळी दिलं होतं, त्याकरिता माननीय कपिल पाटील बरोबर मी दिल्लीला सुद्धा 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो, खूप प्रयत्न केले, परंतु काही कारणास्तव ती त्यावेळी ती स्कीम बंद झाली आणि पुन्हा आता ती स्कीम जेव्हा सुरू होईल तर त्यावेळी आमच्या ह्या रहिवासी लोकांना जे शासनाकडनं जे पैसे उपलब्ध होतात 3 लाख आणि 2 लाख रुपये, 2 लाख असे शासनाकडनं केंद्र सरकार आणि 5.5 लाख रुपये आणि बाकीचे उर्वरित जे काय पैसे असतील ते तुम्ही भरायचे असतात। म्हणून हे तुमचा हक्काचं घर, जागा माझी आहे, हरकत नाही, पण जागेवरती मी माझा, कारण की तुमचं पण देणं आहे आणि माझं पण त्या गोष्टी करता एक आमचा विश्वास आहे। कारण की माझ्या वडिलांनी सुद्धा मला माझ्याकडनं शब्द नेहमीच घेतले होते आणि मी तेच मयुरेशला मागच्या वेळी सांगितलं आणि आजही ते सांगतोय की गरिबांची जी घर आहेत ती आपल्याला कोणाची तोडून किंवा त्यांना बेघर न करता आपल्याला त्यांना घर द्यायचे हे नक्की करायचे। म्हणून आज मी विशेषतः कपिल पाटील साहेबांची वाट बघत होतो। कपिल पाटील साहेबांबद्दल हे बोलले की आमचे वाद होते, माझा वाद इंटरनल होता, कुठला राजकारण वाद नव्हता आणि माझ्या मनात राग भरला का आम्ही विरोधात काम करतो। म्हणून याचा अर्थ हे नाही की मी राजकीय दुश्मन आहोत, परंतु पुन्हा लगेच 6 महिन्यात माझे इलेक्शन लागले महापौरांचे आणि महापौरांना त्यांनी सहकार्य केलं। म्हणजे हे काय कारण काय की आमचं जे घराणं आहे, यांचे वडील आणि सुमित पाटीलचे वडील आणि मी एकदम मित्र, आणि माझे वडिलांचे खास मित्र त्यांचे वडील, कारण की आम्ही एका क्षेत्रात राजकारणात आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही भरपूर कामं केलेली आहेत। तर मला ह्या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की मोदी साहेबांनी आणि कपिल पाटील साहेबांनी इतर शहरामध्ये काय केलं ते आम्हाला कल्पना नाही, परंतु चांगलं केलंय हे जी कल्पना इतर लोकांना आहे। आज आम्ही या शहरामध्ये ऐकतो की एक दुसरा कोणतरी उमेदवार आहे तो फॉर्मला आहे, सगळी बकवास अफवा आहे। ते आमदार काम करत नाहीत, ते आमदार काम करत, सगळे आमदार काम करतात। कारण की तुम्ही बघितलं मोदी साहेबांचं चाबूक कसं आहे, मग ते बीजेपीचा आमदार काय नाही काम करणार।
म्हणून हा जो चाबूक आहे हा सगळ्यांना लागलेला आहे. दुसऱ्या पक्षातले पण जे होते, राष्ट्रवादी मधले होते, काही शिवसेनेमधले, त्यांना पण चाबूक लागला, म्हणून ते सुद्धा बीजेपी बरोबर समर्थन देऊन काम करायला लागले. म्हणून या शहरामध्ये जे अफवा चालू आहे, तर हे जे शहरामध्ये जे अफवा चालू आहे की बाबा हा एक नवीन उमेदवार आला आणि तो एकदम फॉर्मला आहे, आणि ते सगळे बकवास आहे सगळीकडे. कोण म्हणतो मुरबाडला तो आमदार काम करणार नाही, तो म्हणतो शहापूरला तो आमदार अरे रेंगाळून काम करतात, रेंगाळून. कार्यकर्ता कसा काम करतो तसं त्या पद्धतीने कामं करायला लागतात. कारण की तसा त्या पद्धतीने त्यांनी गव्हर्नमेंटकडनं, या भाजप सरकारकडनं, मोदी साहेबांकडनं त्या लोकांनी तशी कामं करून घेतलेली आहेत. आणि जेव्हा काम केल्यानंतर त्यांची जी उपकार फेड करण्याची वेळ येते, त्यावेळी ते नाही म्हणू शकत नाही. म्हणून लोकांच्या मनात बरेचसे लोक मला, अरे साहेब काही नाही, एकदम मी म्हणतो ना 1.5 ते 2.25 लाखाची लीड ही कायम राहणार आहे अशी मी. कारण की आमचं जे की मी तुम्हाला जे बोललोय की तुम्हाला घरकुल योजनेमधून तुम्हाला घरं मिळणार, ते आज पण मी त्या गोष्टी करता कायम आहे. कारण का तुमचं जर घर झालं तर ते स्वप्न आमचं पण आहे, त्याच्यामध्ये आमचा फायदा नाहीये. परंतु तुमच्या ज्या डोळ्यामध्ये जो आनंद आहे आणि तुमचा जो आनंद आम्हाला जो बघायला मिळेल, कारण की तुमची पिढी, जवळ 2 पिढ्या इथे तुमच्या गेलेल्या आहेत, आणि तुमची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये सुद्धा चांगले संस्कार आहेत, म्हणून ही आज ही गर्दी झाली, त्याशिवाय गर्दी होणार नाही. आणि ह्या गर्दीचं कारण म्हणजे एक प्रेम आहे, आणि हा प्रेम विश्वास तुम्ही या कोणार्क विकास आघाडीवर नेहमीच दिलं, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि यांना सहकार्य. आता येणाऱ्या 20 तारखेला मान्य कपिल पाटील साहेब हे उमेदवार आहेतच, त्याच्या अगोदर होते, त्याच्याही अगोदर होते. आता ह्यांनी म्हटलं की 2-3 तारखेला फॉर्म भरायचा आहे. लोक म्हणतात की 200 रुपये देतात, 300 रुपये देतात. माझी लोक तशी नाहीयेत, माझी लोक तशी नाहीयेत. कारण की हे जे लोक बोलणारे असतात ते बाहेरचे लोक असतात. भले आम्ही 200 का नाही जमा आहोत, पण पैशाने जमा होणारे लोक नाही आहेत. आम्ही इमानदार लोक आहोत, आम्ही काम करणारी लोक आहोत. आम्हाला 1000 लोक जमा नाही करायचे, आम्हाला 100 लोकांनी जमा झाली ना तर ती आमची मेहनतीची लोक आहेत, आणि त्यांची जी आहे ना, त्यांची ती इमानदारी आहे, ती इमानदारीमध्ये आहे. म्हणून माझ्या वार्डातल्या लोकांना कोणी पैशाचं जे आहे ना दाखवू नका, बोट दाखवू नका, पैसे घेऊन लोक आलेली आहेत. तर याकरता या लोकांचा मीच म्हणेन, या गोष्टी करता मी पुन्हा सगळ्यांना विनंती करेन, 20 तारखेला मान्य कपिल पाटील साहेबांना आपण सगळ्यांनी आम्ही 100% मतदान प्रयत्न केलं होतं काही 15-20 वर्षापूर्वी, तोच जर आम्ही यावेळी लावणार, आणि नक्कीच 100% आम्ही प्रयत्न करणार की हा मतदान पूर्ण होईल. आणि 3 तारखेला तुमची मर्जी असेल, तुम्हाला फोर्सफुली नाहीये, पण तुमची मर्जी मनापासून तुम्ही या फॉर्म भरायला, अशी मी सगळ्यांनी इच्छा प्रकट करतो. निदान शिवाजी चौकापर्यंत तुम्ही या, अशी मी विनंती करेन की तुम्ही 3 तारखेला या. मी कोणाला निरोप देणार नाही, हाच एक निरोप आहे. तर 3 तारखेला तुम्ही जमा होणार, आणि त्या ठिकाणी आपण कपिल पाटील साहेबांचा फॉर्म भरून त्यांना हॅट्रिक मिळून देणार, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी मी तुम्हाला कुठल्या आमदारकीची कुठली ग्वाही देत नाही. इकडे आज एक मोठी अनाउन्समेंट मीही करतो. आम्ही बरेचसे राजकारण आम्ही करत गेलो, लोकांकरता बरेचशी कामं केलेली आहेत, लोकांकरता आम्ही झाडू मारले, सगळं केलेलं आहे. पण जेव्हा आमच्यावर वेळ येते ना, ते लोक पळून जातात. परंतु या शहराकरता, या शहराच्या डेव्हलपमेंट करण्याकरता आमचं एक विचार तयार केलेला आहे. म्हणून पुढे आम्ही हे म्हणत नाही की आम्ही तुम्हाला पुढे आजचं सहकार्य फक्त तुमच्या ह्या कपिल पाटलांना इथेच आम्ही देणार आहोत. पुढचा सहकार्य आम्ही कुठे काय देऊ याची आम्हाला काही वाई नाही. त्याच्यातली एक महिला सुद्धा आमचे एक आमदार होऊ शकते, गरीब घरातली महिला सुद्धा आमदार होऊ शकते, याच्या लक्षात घ्या. असं नाही का विलास पाटील व्हायला पाहिजे त्या कुठल्या पक्षाचा माणूस व्हायला पाहिजे. म्हणून मी सुद्धा ज्यावेळी कुठल्या गोष्टी घडणार आहेत तर आम्ही नक्कीच हा प्रस्ताव मांडणार आहे की एक निदान एक गरीब महिलाची ती चिठ्ठी काढा आणि त्या महिलेला एक आमदार बनवा, जेणेकरून आमच्या या एक उदाहरण होईल आमच्या शहरामध्ये सुद्धा काही ना काही चाललेलं आहे. या ठिकाणी मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो. कपिल पाटील साहेबांनी जे आपल्याला मोबाईलद्वारे जे संदेश दिलेला आहे, विशेषतः महिलांकरता, त्याकरता त्यांनी बरेचसे शब्द दिलेले आहेत. त्या शब्दाकरता मी सुद्धा वचनबद्ध आहे. आणि जे काही त्यांनी दिलं असेल त्याकरता महानगरपालिकेतर्फे किंवा केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतील त्या तुमच्यापर्यंत 100% पोहोचल्या जातील.
ह्याची सुद्धा त्यांच्यातर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळे इथं जमा झालात. सुमित पाटील आणि तसेच हर्षद पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि कपिल पाटील त्यांच्या कार्यक्रमामुळे माननीय पंतप्रधान मोदीजी येणार असल्या कारणाने त्यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत म्हणून तिथे येऊ शकले नाहीत. तरी सुद्धा त्यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांची एक दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखील यायला थोडा वेळ झाला ट्रॅफिकच्या कारणामुळे. आणि कपिल पाटील साहेबांना जेव्हा आजच्या बैठकीचं आमंत्रण पाटील साहेबांनी दिलं त्यावेळेला कपिल पाटील साहेबांना आज इकडे येण्याची खूप इच्छा होती. पण जसं सुमित पाटील साहेबांनी सांगितलं काही पूर्ण नियोजित काही कार्यक्रम होते. टिटवाळ्याला ते आहेत. इलेक्शन अवघ्या 20 दिवसांवर आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते आज इकडे येऊ शकले नाही. आणि आजच आम्हाला केंद्राकडून अशी सूचना आली आहे की 10 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आपल्या कल्याण मतदारसंघात म्हणजे भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभेच्या प्रचाराकरता येत आहेत. त्यामुळे त्याच्यात ते व्यस्त आहेत. तरी देखील आम्ही पाटील साहेबांना विनंती केली की आपण आज प्रत्यक्ष आला नाहीत पण फोनवरून आम्ही आपल्या सगळ्या ज्या उपस्थितांना आपण संबोधित करा. तर मी आता पाटील साहेबांचा फोन आलेला आहे तर मी तो आपल्या समोर इकडे प्ले करतो आता. हॅलो, बोला. यायचं होतं परंतु काही नियोजित कार्यक्रम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 10 तारखेला विलास पाटील साहेब कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा या दोन्ही लोकसभाच्या मध्ये एक जाहीर सभा घेणार आहेत. त्यासाठी एकनाथजी शिंदे असतील, आमचे देवेंद्रजी सीपी आणि ह्या लोकांची एक बैठक लागली त्यामुळे ते येऊ शकले नाही. त्याच्यासाठी मी माननीय उमेदवारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या या पारिवारिक सोहळ्याला आपण मला बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याचा संधी दिली.